نضيء بنورنا الدنيا وننشر في الفضاء أملا ونعلي عزم همتنا فمن طلب العلا وصل. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على सय्यद الأنबिया والमुरसलीन. प्रिय श्रोते हो, शुक्रवारी दिलेल्या अरबी प्रवचनाचे प्रिय मराठी भाषेत सारांश आपल्या सेवेस सादर आहे. प्रिय बंधूंनो आणि श्रोते हो, जेव्हापासून मानवाची निर्मिती झाली आणि त्याने या लोकात आपले डोळे उघडले, म्हणजेच सर्व मानवांचे पहिले वडील हजरत आदम अलैहिस्सलाम आणि पहिली आई हजरत हव्वा अलैहिस्सलाम स्वर्गातून या जगात आले, तेव्हापासूनच मानवाला काही नियम व कायद्यांची नितांत गरज होती. असे काही कायदे आणि नियम ज्यामुळे मानव आपल्या स्वभावात आणि सवयींमध्ये बदल घडवून एक आदर्श व्यक्ती बनू शकतो आणि ज्याद्वारे आपली श्रद्धा तसेच कर्म, नैतिकता व नीतिमत्तेला सत्य धर्माच्या मार्गदर्शनाखाली परिपूर्ण करू शकतो, जेणेकरून त्याने यालोक व परलोक या दोन्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावे. एक जीवन या लोकाचे जीवन म्हणजे मानवाला या दुनियेत मिळालेले क्षणभंगूर आयुष्य होय आणि दुसरे जीवन म्हणजे मरणोत्तर प्राप्त होणारे कधीही न संपणारे जीवन. जसे की पालनकर्त्याने पवित्र ग्रंथांद्वारे आणि प्रेषितांच्या माध्यमातून मानवांना याबाबत संदेश दिला आहे. मनुष्याला स्वभावातच श्रद्धेची ओढ असते. त्याला एखाद्या आदराची नितांत गरज असते, ज्याद्वारे त्याला मनशांती आणि मानसिक शांती मिळावी. तसेच त्याला एक अशा मापदंडाची गरज असते, ज्याद्वारे त्याने आपल्या व्यक्तिमत्व आणि अस्तित्वाच्या उद्देशाला जाणावे. त्याला अशा दृढ श्रद्धेची व विश्वासाची गरज असते की जेव्हा कधी त्याच्या अस्तित्वाबद्दल त्याच्या मनात विविध प्रकारचे त्रासदायक प्रश्न उद्भवतात, तेव्हा तो त्याचा आधार घेतो, जसे की हे जीवन काय आहे, मी कुठून आलो आणि का आलो, या जीवनानंतर काय आहे वगैरे. म्हणूनच सत्य दृढ श्रद्धेविना माणसाचे जीवन निरुद्देश आणि त्रासलेलं बनून जातं. म्हणूनच मानवावर सर्वप्रथम जी जबाबदारी ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे शिक्षण आणि सत्य दृढ श्रद्धा, ज्याद्वारे मनुष्य आपल्या जीवनाचा उद्देश आणि हेतू निश्चित करू शकतो. कारण की त्याला ज्ञान व शिक्षणाची साथ असल्याने तो खरा श्रद्धावंत बनेल. सत्कृत्य व सत्कर्म करण्याकडे त्याला ओढ लागेल. सत्य दृढ श्रद्धाच मानवाच्या विचारसरणीला सुधारून सत्य मार्गाकडे त्याचे मार्गदर्शन करेल आणि मानवामध्ये नैतिकता, नीतिमत्ता व त्यासारखे सर्व सद्गुण घडवून जीवनाच्या सर्व क्षेत्रात योग्य मार्गदर्शन करेल. खरी सत्य दृढ श्रद्धा ही एकमेव गोष्ट आहे जी मानवी हृदयाला सन्मार्गाकडे मार्गदर्शन करू शकते आणि सत्य दृढ श्रद्धाच माणसाला त्याच्या निर्मितीचा उद्देश, ध्येय आणि अस्तित्वाची जाणीव आणि जीवन मृत्यू याबाबत योग्य मार्गाकडे मार्गदर्शन करते. हे जीवन हृदयाला पालनकर्त्याला जाणून सत्कर्म करण्याकडे मानवाला आमंत्रित करत असतो आणि यामुळे खरी व सत्य श्रद्धा ठेवणारा व्यक्तीस श्रद्धेच्या गोडीची चव चाखू शकतो. म्हणूनच ज्ञान व शिक्षणाच्या माध्यमातून सत्याची जाणीव होते आणि त्याद्वारे मनुष्य स्वार्थीपणा, सांसारिक वासना, दुनियेचे मोह यापासून मुक्त होऊ शकतो आणि सत्कर्म केल्यास त्याच्या हृदयात असलेल्या श्रद्धेच्या दर्जात आणखी वाढ होते, ज्यामुळे श्रद्धावंत यशस्वी होतो. श्रद्धेचे उदाहरण दोन पंख असलेल्या पक्षासारखे आहे. एक पंख श्रद्धेचा तर दुसरा सत्कर्माचा. जेव्हा एखादी व्यक्ती सत्य श्रद्धा ठेवून सत्कर्म करत असते तर त्याला एहसान सारखी महान देणगी प्राप्त होते. एहसान म्हणजे मानवाने आपल्या पालनकर्त्याची उपासना अशा श्रद्धेने करावी जसे की तो पालनकर्त्याला पाहत आहे. आणि जर अशी दृढ श्रद्धा जरी नसली तर कमीत कमी अशी श्रद्धा असणे गरजेचे आहे की पालनकर्ता निश्चितपणे पाहत आहे. म्हणूनच एहसान
ह्या गुणधर्माचा श्रद्धावंतांच्या उपासनेमध्ये प्रमुख भूमिका असते। या गुणधर्मामुळे मानव उपासना आणि सर्व कर्तव्य चांगल्या प्रकारे करतो, तसेच सर्व प्राण्यांशी प्रेमाने वागतो आणि अशा प्रत्येक कुकर्म पासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे मानवाचे जीवन संकटात सापडते। कारण की खरा श्रद्धावंत कोणत्याही परिस्थितीत पालनकर्त्याला विसरून आपले जीवन व्यतीत करत नाही। तो सदैव पालनकर्त्याची जाण ठेवून जीवन व्यतीत करतो। पालनकर्ता आम्हा सर्व मानवांना सत्कर्म करण्याची आणि कुकर्मापासून स्वतःला वाचवण्याची व पालनकर्त्याची जाण ठेवून जीवन व्यतीत करण्याची सुबुद्धी देवो।